घालून बघूया. आहा, वाव, एक नंबर. मस्त पैकी बेसन टाकले, चांगल्यापैकी कुस करून घेतले ना. नमस्कार मित्रांनो, आज आपण असले रेसिपी बनवणार आहे जेणेकरून मुलं आवडीने खातील. आणि ही रेसिपी आहे रवा आणि बटाट्याची. मुलं कशी सकाळपारी घाईमध्ये मुलं नाटक करतात, त्यांना खाऊ वाटत नाही सकाळपारी. मग अशी रेसिपी एक जेणेकरून त्यांनी इच्छा होईल. तर आजच्या रेसिपीमध्ये काय काय ते आपण बघून घेऊया. हे बघा, उकडलेले बटाटे मी ऑलरेडी उकडून ठेवलेत. रवा आहे, हे बेसन, हे आपला तीळ, हे गरम मसाला आहे, तिखट मसाला आहे, धना जिरा पावडर आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची आणि कांदा. चला आता आपण पहिले सगळे साहित्य पहिले कापून घेऊया आणि मग सुरुवात करूया. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता कांदा कापाय घेते, ते पण बारीक बारीक. या साहित्यामध्ये, या रेसिपीमध्ये तुम्ही कुठल्याही भाज्या वापरू शकता. जसं गाजर वापरू शकता, शिमला मिरची, जी लालवाली शिमला मिरची असते ना, बारीक कापून कापून, म्हणजे छानच एक जरा फ्लेवर असतो. आणि मग त्याच्यामध्ये गाजर, मग असे वेगवेगळे प्रकारचे भाज्या तुम्ही वापरू शकता. तर चला आता आपण हे कांदा कापाय घेऊया. साल काढते. हे बघा, बारीक बारीक, एकदम बारीक बारीक कापते, जेणेकरून मस्त पैकी त्यामध्ये आपला कांदा मिक्स होईल. आणि ते काय मुलांना मग कांदा मध्ये आला असं आला की ते लोक मग जरा हे काचकुच करतात आणि ह्याच्यामध्ये पताच लागणार नाही भाज्या मिक्स केल्या. आता मी कोथिंबीर बारीक बारीक चिरून घेते. आणि मिरच्या घेते बारीक बारीक कापून. कापून झालेल्या आहेत. आता ह्याला साईडला ठेवते आणि आता आपण बटाट्याची साली काढू. बघा मित्रांनो, मस्तपैकी बटाट्याची साली काढते. जेवढं माझा रवा आहे त्या हिशोबाने मी बटाटे घेतले. बघा, मस्तपैकी आता बारीक बारीक मग मॅश करून घेऊया. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी बटाट्याच्या साली सोलून झालेला आहे. आता चांगल्यापैकी आता याला कुस करून घेते, जेणेकरून आपल्या रव्यामध्ये एकजीव झाले पाहिजेत. बघा, चांगल्यापैकी कुस करून घेतले ना, तर चांगलं एकजीव होतं. मस्तच कुस करून झालेला आहे. आता आपण त्याच्यात रवा टाकूया टोपामध्ये आणि सगळे भाजी मसाले आता सगळं मिक्स करून घेऊया. आता रवा टाकलेला आहे. लागलीच आपण कांदे, मिरची, कोथिंबीर ते कापून ठेवले होते ते पण लागलीच टाकून देते. हे बघा, आणि आपले सगळे मसाले जसं की हळद टाकून घेऊया 1 चम्मच. मग आपला तिखट मसाला, धना जिरा पावडर, जसं तुम्हाला लागतात तिखट वगैरे तशी हिशेबाने तुम्ही टाकून द्या. धना जिरा पावडर 2 चम्मच टाकते. नकभर आपलं तीळ टाकायचं. हे तीळ कधी उपयोग करायचा मी तुम्हाला सांगते. सध्या मी नकभरच टाकले तीळ. हा आपला गरम मसाला हे टाकले आणि आपला हा घरचा मसाला थोडंसं टाकते. हे काय जास्त टिकत नाहीये, थोडंफार एक फ्लेवर साठी. आणि चवीनुसार मीठ. हे बघा, मीठ टाकले. आता आता आपण याच्यामध्ये लागलीच बेसन टाकून घेऊया. मस्त पैकी बेसन टाकले. आता आपण ह्याला जे बटाटे आपण कुस केले त्याला आता एकजीव करून घेऊया. त्याला मी चमच्याने मस्त पैकी करते. आणि महत्वाची गोष्ट, याचा एकजीव करताना जसं लागेल पाणी तसं तुम्ही टाका. हळू 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 पाणी टाकून ह्याला करा.
हे बघा, हे बघा, थोडं 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 करून याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. चांगल्यापैकी एकजीव करायचं. बॅटर आपला चांगला झाला पाहिजे. हे बघा, चांगल्यापैकी आता अजून थोडस आपण मिक्स करू. ह्याला आपण पातळच आपल्याला घ्यायचंय, कारण आपण जसं डोसा करतो जरा वेगळं, डोसापेक्षा जरा वेगळंच आहे. आणि यात आपण रवा घेतलाय म्हणून घटसर आणि पातळ टाईप मध्ये मीडियमच आपल्याला करायचं आहे. चला आता आपण तवा ठेवूया. गॅस ऑन करते. तवा ठेवलेला आहे. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता थोडं थोडं आता तवा आता गरम होत आहे. आणि आता आपण याला तेल टाकूया तव्यामध्ये. हे बघा, तेल टाकते. आणि आता आपण जरा महत्वाचं करूया, जसं की आता हे तीळ आहे. आता मी बारीक गॅस केले आणि त्या हिशोबाने मी तीळ टाकते. आणि तिळामध्ये तीळ टाकलं की आपण बॅटर त्याच्यामध्ये टाकून देऊया. जास्त मी गॅस नाही फुल केलाय, आपलं तीळ लगेच करपतो. लागलेच आपण बॅटर आता त्याच्यामध्ये टाकून देऊ. थोडा वेळ आता जरा झाकून ठेवूया आपण. चला आता आपण मित्रांनो चेक करून घेऊया. हे बघा, वा, हे बघा, मस्त पैकी एक नंबर क्रिस्पी क्रिस्पी झालेला आहे. हे बघा मित्रांनो, एक साइड मस्त पैकी भाजलेला आहे आणि आता दुसरी साइड आपल्याला झाकायची गरज नाहीये. असंच हे मस्त पैकी भाजून होऊन जाईल. आता आपण अजून भाजायचं जरा. ह्याच्यामध्ये मी तेल टाकते थोडं, चांगल्यापैकी मस्तपैकी भाजून होईल. आणि जरा नकभर गॅस फास्ट करते. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी वरून तर क्रिस्पी झालेला आहे. आता आपण खालून बघूया. आहा, वाव, एक नंबर मस्त सॉफ्ट सॉफ्ट झालेला आहे, स्पॉन्जी. आता मी काढून ठेवते. हे बघा, एक नंबर डिश झालेला आहे. जरा गॅस कमी करते. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी स्पॉन्जी स्पॉन्जी टाईप क्रिस्पी क्रिस्पी एक नंबर झालेला आहे. आणि मुलांच्या आवडीच आहे. आणि कसं लहान मुलांना बटाटा वगैरे असं क्रिस्पी आयटम भारीच वाटतंय, एकदम तेलातले. आणि आता आपलं मंथन याला टेस्ट करून सांगणार. मंथन, सांग कसं झालंय. गरम आहे, चांगलं आहे ना. ओके मित्रांनो, हे बघा, एक वेळ तुम्ही घरी ट्राय करा, मुलांना नक्कीच आवडेल. आणि कमेंट करून नक्की सांगा कसं झालंय. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.